छत्रपती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम जेएमसी. या व्हिडिओमध्ये आपण SML नंतर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट MBBSचा कट ऑफ काय असू शकतो त्याबद्दल माहिती घेणार आहोत डिटेलमध्ये, की किती मार्कपर्यंत आपल्याला गव्हर्नमेंट व प्रायव्हेट MBBS कॉलेज भेटू शकतं त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, BHMS, BVSC, BMS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, बी फार्मसी तसेच MCC आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या सर्वांबद्दल व्यवस्थितरित्या माहिती पुरवली जाते. तसेच जर या व्यतिरिक्त जर तुम्हाला MBBS कोर्स, BHMS तसेच BMS यापैकी कसल्याही कोर्सची जर तुम्हाला कॉलेज यादी पाहिजेत असेल तर आमच्याकडे एकदम अशी उत्तम अशी कॉलेज यादी भेटून जाईल. त्या कॉलेज यादीमध्ये तुम्हाला काय काय फीचर भेटतील तर ही बघा प्रायव्हेट MBBS कॉलेजची यादी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजचं कोड, कॉलेजचं नाव, कॉलेजचं सीट मॅट्रिक्स, त्याच्यानंतर फी स्ट्रक्चर आहे पूर्ण कॅटेगरीनुसार, त्याच्यानंतर कट ऑफ आहे कॉलेजचा, त्यानंतर कॅटेगरीनुसार, त्याच्यानंतर फोन नंबर कॉलेजचा आणि हॉस्टेल डिटेल, इतर जी काही फीस असेल, डिपॉझिट वगैरे तुम्हाला सर्व ठिकाणी सर्व माहिती एका ठिकाणी भेटून जाईल. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला पाहिजे असेल तर गव्हर्नमेंट MBBS कॉलेजची पण यादी आहे. आम्ही जी यादी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही कॉलेजचं जे एका जुन्या कॉलेज वर घेतलेले आहेत पूर्णपणे असे एकदम एक्सपिरियन्स यादी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता कॉलेज कोड, कॉलेजचं नाव आहे, कॉलेजचा टेलिफोन नंबर आहे, त्यानंतर जे आहे सीट मॅट्रिक्स आहे, त्याच्यानंतर सीट किती आहेत कॉलेज आहे, त्याच्यानंतर कॉलेजचा कट ऑफ आहे कॅटेगरीनुसार, प्रत्येक गेल्या वर्षी किती रँक पर्यंत भेटलं होतं, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटू शकतं तुमच्या रँकनुसार. हे पण तुम्हाला एकदम आयडिया येऊन जाईल. त्यामुळे जर तुम्हाला लिस्ट पाहिजे असेल तर संपर्क साधू शकता. त्यानंतर BMS ची पण आमच्याजवळ यादी आहे. BMS च्या यादीमध्ये तुम्ही बघू शकता, BMS च्या यादीमध्ये आम्ही कॉलेजचं नाव, कॉलेजचा कोड, त्याच्यानंतर कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर, तसंच कॉलेजचं सीट डिस्टन्स किती आहे सिटीपासून, हे पूर्ण माहिती एका ठिकाणी घेतलेली आहे. तसंच गेल्या वर्षीचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ, तसंच त्याचं फी स्ट्रक्चर, ओपन कॅटेगरीचं, हे सर्व माहिती तुम्हाला एका ठिकाणी भेटून जाईल. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तुम्हाला BDSचं पण सेम तसल्याच प्रकारे भेटून जाईल. BDS मध्ये कॉलेजचं नाव, कॉलेजचं कट ऑफ, तसंच कॉलेजचं फोन नंबर, त्याच्या गेल्या वर्षी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ, त्याच्यानंतर फी स्ट्रक्चर, ही संपूर्ण माहिती तुम्हाला एका ठिकाणी भेटून जाईल. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघूया की ओपन कट ऑफ काय असू शकतो. सुरुवातीला बघूया गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ काय असू शकतो यावर्षी. मी जे कट ऑफ सांगत आहे शेवटच्या राऊंड पर्यंत सांगत आहे, आणि जो कट ऑफ आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्लस मायनस 1 ते 2 मार्क पकडून चला. एक दोन दोन मार्काचा कमीत कमी प्लस मायनस 2 मार्क तुम्ही पकडून चला जवळपास. तर जर तुमची कॅटेगरी ओपन असेल आणि जर तुम्हाला 503 मार्क असतील तर तुम्हाला फिक्स महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेज भेटून जाईल. EWS कॅटेगरी जर असेल तुमची तर तुम्हाला 482 या मार्कापर्यंत गव्हर्नमेंट MBBS भेटून जाईल. त्याच्यानंतर जर तुमची कॅटेगरी SCBC असेल तर तुम्हाला 486 या मार्कापर्यंत गव्हर्नमेंट MBBS भेटून जाईल. त्यानंतर तुमची कॅटेगरी जर ओबीसी असेल तर तुम्हाला 503 या मार्कापर्यंत भेटून जाईल. त्याच्यानंतर जे आहे SC कॅटेगरी असेल तर 422 या मार्कापर्यंत भेटून जाईल. ST कॅटेगरी असेल तर 333 या मार्कापर्यंत भेटून जाईल. त्याच्यानंतर VJ कॅटेगरी जर असेल तुमची तर तुम्हाला 461 या मार्कापर्यंत गव्हर्नमेंट MBBS कॉलेज भेटून जाईल. VJच्या नंतर जर बोलायचं झालं तर NT1 कॅटेगरी असेल तर तुम्हाला 450 या मार्कापर्यंत भेटून जाईल. NT2 कॅटेगरी जर असेल तर 487 या मार्कापर्यंत भेटून जाईल. आणि NT3 कॅटेगरी जर असेल तुमची तर 491 या मार्कापर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट MBBS कॉलेज भेटून जाईल. पुन्हा एकदा सांगतो, ओपन कॅटेगरी असेल तर तुम्हाला 503 या मार्कापर्यंत गव्हर्नमेंट MBBS कॉलेज भेटून जाईल. EWS 482, SCBC 486, OBC 503, SC 422, SC कॅटेगरीला 422, ST कॅटेगरीला 333, VJ कॅटेगरीला 461, NT1 कॅटेगरीला 450, NT2 कॅटेगरीला 487, NT3 कॅटेगरीला 491. त्याच्यानंतर जर तुम्हाला बोलायचं झालं तर प्रायव्हेट कॉलेजचा आपण कट ऑफ बघणार आहोत. प्रायव्हेट MBBS कॉलेजसाठी तुम्हाला किती मार्क लागतील कॅटेगरीनुसार याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जर तुमची कॅटेगरी ओपन असेल तर तुम्हाला जर 476 मार्क असतील तर तुम्हाला प्रायव्हेट MBBS कॉलेज भेटून जाईल. प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट बोलत आहे. प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट, प्रायव्हेट म्हणजे प्युअर प्रायव्हेट नाही, सेमी गव्हर्नमेंट. यानंतर जे ओपन कॅटेगरी झालं, SCBC कॅटेगरी जर असेल तर तुम्हाला 473 या मार्कापर्यंत भेटून जाईल. लक्षात असू द्या
प्रायव्हेट कॉलेजमध्ये ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी सीट नसतात सेपरेटली, त्यांना ओपन मध्येच कन्सिडर केल्या जाते. आता त्यानंतर जर बोलायचं झालं तर ओबीसी कॅटेगरी जर असेल तुम्हाला तर ते पण 473 या मार्कापर्यंत भेटून जाईल. त्यानंतर बोलायचं झालं तर एससी कॅटेगरी असेल तुमची तर 417 या मार्कापर्यंत तुम्हाला प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज भेटू शकतं. त्यानंतर एसटी कॅटेगरी जर असेल तुमची आणि तुमचे मार्क जर 325 असेल तर तुम्हाला प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज भेटू शकतं. तर NT1 कॅटेगरी जे आहे त्यांना 440, त्याच्यानंतर NT2 कॅटेगरी जी आहे NT2 कॅटेगरी 474 आणि NT3 कॅटेगरी जर असेल तुमची तर 475 या मार्क पर्यंत. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला कोणत्या मार्क पर्यंत सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज भेटू शकतं महाराष्ट्रामध्ये. ओपन कॅटेगरी असेल तुम्हाला 474 मार्कापर्यंत भेटून जाईल. एससीबीसी कॅटेगरीला 473, ओबीसी कॅटेगरीला 473, एससी कॅटेगरीला 417, एसटी कॅटेगरीला 325, NT1 कॅटेगरीला 440, NT2 कॅटेगरीला 474 आणि NT3 कॅटेगरीला जे आहे 475 या रँक पर्यंत कॉलेज तुम्हाला भेटून जाईल. हे झाला गव्हर्नमेंट व प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजचा कट ऑफ. आपण मागे पण बोललो होतो मेरिट लिस्ट यायच्या अगोदर पण त्याच रेंजमध्ये कट ऑफ आहे. फक्त 1 ते 2 मार्काचा कमी फरक पडलेला आहे आणि इथून पुढे पण ते फायनल कट ऑफ येईल त्याच्यामध्ये फक्त 1 ते 2 मार्काने कमी जास्त होण्याची शक्यता आहे. त्याच्यापेक्षा कमी होणार नाही. 2 मार्कानेच कमी होईल झाला 1 ते 2 मार्कानेच कमी होईल, त्याच्यापेक्षा कमी होण्याची शक्यता नाहीये. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, कॉल पण करू शकता. धन्यवाद.